अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. तुम्हाला काय वाटतं ही सप्ताह तुम्ही केला आणि मी कीर्तन केलं? जर छत्रपती नसते ना, काय तुम्ही सुवर्ण महोत्सव करताय? हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहीत आहे का? जहाँपना जहाँपना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं, आपकी मर्जी हो तो कर ले. पोकळ बांबूचे ठोके दिले असते मागून तुम्हाला, कीर्तन नसती करू दिली. खरंय महाराज, मी पण कुणाला इतिहास सांगायला लागले? 500 आणि 1000वर मतदान करणारे आपल्या जाती आपल्याला इतिहास कळणार आहे का? आपलं लय अवघड आहे. आपलं कसं महाराज, माझी गाडी माझी माडी माझी दाढी माझी बॉडी माझ्याच बायकोची गलगल साडी. बस, तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. कधी कधी जे आपल्यासाठी मेले ना, ती बिचारे वर बसून विचार करत असतील, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए, यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादू के लिए. मेलो कुणासाठी? यांच्यासाठी. तरुण मंडळी, तुम्हाला तरी विनंती आहे, 2-3 गोष्टी करा. बहीण आहे म्हणून सांगते, वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय, तुम्हीच असा. नजर बदला, आचरण बदला. आणि पोरींनो, ताकद आहे का आपल्यात? जग बदलायचे. फक्त कधीतरी रातच्या 12 वाजता उठा, बापाच्या अंथरुणाजवळ जा, झिजलेले पाय सुरकुत्या पडला चेहरा बघा आणि बापाच्या पायाला हात लावून वचन घ्या, आकाश ठेंगणं पडेल इतकी प्रगती करेल. पण बाबा, तुमच्या नावाला कलंक लागेल असं जिंदगीत कधी वागणार नाही. सगळ्यात मोठं सार्थक असं ताकद आहे आपल्यात. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक बाई आहे, हे लक्षात घ्या. फक्त ती पॉझिटिव्ह वापरा, निगेटिव्ह नाही. ताकद आहे तुमच्यात. चला, ही मासाहेब जिजाऊच होती जिनं स्वराज्याचा धनी घडवला. ती झाशीची राणीच होती जिनं लेकरू पाठीला बांधून आपलं राज्य जपलं. ती अहिल्याबाई होळकर होती, नवरा मेला तरी बांगड्या मागं सोडून जी झुंजली. महाराज, ही मासाहेब जिजाऊ, ही अहिल्याबाई होळकर, ही सावित्रीबाई फुले, ही माझी जिजाई, ही माझी जनाई, ही माझी मुक्ताई, स्त्रियाच आहेत ग. पण आज ताकद काय? 7 वर्षाची जनाई पांडुरंगाला घरात दळण दळायला बोलवते. ताकद आहे महाराज, ताकद फार आहे, फक्त वापरा. चला जागेवर या. मग महाराज, ह्या गोकुळामध्ये आनंद आहे. काय गोड लेकरू आहे. जागेवर आलात, इथून सुरू झालं आपलं बरं का. काय गोड लेकरू महाराज. कितीतरी वर्षांनी नंदराजाला पोरगा झालाय. लेकरू झालंय ते झालंय, पोरगा झालाय, आनंद आहे सगळे. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे 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 गवळणीला यशोदेला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. जिकडे तिकडे आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाचे अंग. या आनंदाचं वर्णन करता येणार नाही. गोकुळाच्या सुखा अंत पार, अंतही नाही आणि पारही नाही, एवढं गोकुळामध्ये सुख आहे. गुडिया तोरणे करती कथा
गाती गणे नंदाच्या घरी इतका आनंद आहे महाराज. सगळेजण गुढीपाडव्यासारख्या गुढ्या उभ्या राहिल्यात. सगळीकडनं सुगंध आहे, सगळीकडनं पंचपक्वानांचा, दह्या दुधाचा, तुपाचा, लोण्याचा, उदबत्तीचा, धुपांचा, फुलांचा, अनेक प्रकारचे सुवास आहेत महाराज. सगळीकडे आनंद आहे. देवाला पाहायला लोक येत आहेत महाराज. देवाला पाहणाऱ्या लोकांमध्ये राक्षसांचीही बरीच गणती आहे महाराज. मांबळ भट आला आहे बरं का. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ, तेही झालं. त्याच्या आधी पुतना मावशी आली, तिचाही फडशा पाडलाय. अनेक राक्षसांचे म्हणजेच नवे नवे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार, अनेक राक्षसांचा फडशा पाडून देव आता गोकुळामध्ये नांदतोय. हळूहळू हळूहळू हळू देव मोठा होतोय. नव्हे नव्हे तर पृथ्वी मातेला सांगतोय, तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, रांगत, डाव्या गुडघ्याने रंगनाथ तो म्या देखिला घेसे, रंगनाथ तो म्या देखिला घेसे, तळ हात टेकीत, तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात टेकीत, हात टेकीत, पृथ्वी मातेला सांगतायत भगवंत, काळजी करू नको, मी आलोय. आणि महाराज माती खातायत, खोड्या करतायत. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, आळ घे माझ्यावरी, आई गाई नाही खाल्ली म्या माती, आई गाई नाही खाल्ली म्या माती. आपली लेकरं जीवनात येऊन मातीच खात्यात, पण ती वेगळी ना आपली खात्यात ती वेगळी महाराज बरं का. देवाने माती खाली, विश्वस्वरूपाचं दर्शन झालं यशोदे मातेला. त्यांच्या मुखामध्ये हळूहळू हळूहळू हळू खोड्या चालू आहेत महाराज. महाराज काय सांगायचं, जसा जसा मोठा झाला, जगातली पहिली अखिल भारतीय चोर संघटना भगवान श्रीकृष्णाने काढली. जगातील पहिली अखिल भारतीय चोर संघटना, त्याचा अध्यक्ष कृष्ण महाराज. या कृष्णाने अशी चोर संघटना काढली, एक धडाचं नव्हतं. असं वर्णन करतात, पेंद्या 14 ठिकाणी वाकडा होता. किती ठिकाणी? 14. कुठं असं विचारच करा तुम्ही आता. आणि असला पेंद्या त्याचा उपाध्यक्ष होता. साधी खेळ नव्हते महाराज. फक्त 4 गोष्टी चोरी करायला सोबत: सराटीचे काटे, माती, गोट्या आणि तिखट. लक्षात ठेवा, सराटीचे काटे माहीत आहेत? सराटीचे तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हां, बारके पण टोचल्या दुखत नाही, तासानं लय दुखतं महाराज. सराटीचे पांढरे पांढरे असतात. दुसरं काय? माती. तिसरं गोट्या. चौथं गोट्या म्हणजे तुमच्या गावातला नाही, खेळायच्या गोट्या. हां. चौथं तिखट. प्रथम तर माती डोळ्यात टाकायची, जेणेकरून जास्त त्रास होता कामा. पण त्यातूनही डोळे चोळून ते पुढं निघाले तर गोट्या मागायच्या. गोट्यावरनं काय होईल? घसरून पडलं तरी बी झटकुलच निघालं आणि पळायच लागलं. सराटीचं तरी सुद्धा ती काढून निघालच. शेवटचा उपाय तिखटाची बुकटी. अशी फुकली की विषय काय डोकं होतं महाराज. सगळ्या गवळणी जुडपिल्या. काय खोड्या तर साध्या होत्या का? चांगल्या बी तेवढ्या, वाईट बी तेवढ्याच महाराज. ह्या गवळणीच्या तरण्या ताठ्या वस्त्र लपवले महाराज. झाडावर घेऊन बसला. या खालनं ओरडत होत्या, देवा वस्त्र दी बाहेर. कसं ते मला आत कोणी जायला सांगितलं होतं? तसंच
ती मला गेलती तसं, पण तसं बाहेर येता येत नाही देवा, लाज तुझ्या हातात आहे. मग आधी लाज वाटली नव्हती का तसेच जायला महाराज बरं का. इतके धडे शिकवले महाराज, इतक्या खोड्या महाराज, इतक्या खोड्या महाराज, इतकं वर्णन गोड करतात. यशोदा हो काय किती म्हणलं तरी आईला आपलं लेकरू गोड वाटत. गोडच वाटतं. आई म्हणायची तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी, तुम्ही लपवून याचा भवरा आळ घेता श्रीरंग धरा, तुम्ही भलत्याच्या ढालग्या जागे गोकुळच्या नारी, तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. महाराज या दारामध्ये गवळणी जमल्या आणि जमून जमून खोड्या सांगतायत महाराज यशोदा मातेला. महाराज दारात जमून पहिली म्हणली काय सांगू तुला, अगं दही दूध खावलं ती खावलं ते तर जाऊ दे, खायचं जायचं ना. दही दूध खाल्लं ती खाल्लं, जाता जाता माझं म्हातारं दारात झोपलं होतं सासरा, त्याच्या डोक्यात मडको फुडून गेला. जगलं म्हणून बरं, नाही तर मला किती हाणलं असतं. दुसरी म्हणली ती तर काही नाही, खाल्लं स्वतः आणि जाता जाता लोण्याच्या गोळा माझा तोंडात टाकून गेला. सासू म्हणली खाती तोंड नाव त्याचं घेती, मार मार मारलं ग. तिसरी म्हणली ती तर काहीच नाही, मी माझा नवरा झोपलो होतो, माझी लांबलचकीन त्यांची लांबलचक दाढी, दोन्हीची गाठ मारली, सुटता सुटना तुटता तुटना, जळता जळना निघता निघना, आख्या गोकुळात आमचा मोर्चा, पर लवकर सापडाना बी देव ग. चौथी म्हणली ती तर काहीच नाही, माझ्या घरी आला आणि अर्ध्या रात्री आमच्या दोघाच्या खाटावर मुंगूस सोडून गेला. किती खोड्या कराव्या. पाचवी म्हणली ती तर काहीच नाही, मी म्हणलं माझ्या घरी येऊन दाखव. माझ्या घरी आला ती आला, मी त्याला धरलं, निम्या वाटेपर्यंत त्योच हाताला धरून होता, पण जशी जशी तुझ्या जवळ आले त्यो कुठं गेला, माझ्या नवऱ्याचा हात माझ्या हातात आला.